नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मी छान आहे. देवाची पूजा झालेली आहे, प्रसन्न वाटतं. एकीकडे कपडे लावलेत. आता माझं जेवण राहिलंय, आता मी जेवण करते. आज जेवायला मटकीची उसळ, डाळीची चटणी, पोळी. या जेवायला तुम्ही सगळे. चला जेवण करूयात आपण. सकाळचा चहा चाललाय. 5:30 वाजले. एकीकडे दूध तापतंय. इलायची कुटून घेतली चहामध्ये टाकायला. विलायची टाकल्यामुळे चहाचा वास, सुगंध खूप सुंदर येतो. टेस्ट. आता 2 मिनिटं त्याला आटून घेऊ. छान चहा आटल्यानंतर छान लागतो. मी आणि सागर आला परीक्षेवरून. सागरचे छान गेलाय पेपर. त्याचे पेपर चालू आहेत. विलायची वाली चाय. छान उकळते. मागून सागरचा आवाज येत असेल. झालाय चहा तयार. या चहा घ्यायला. त्यामध्ये दुपारी भर घातली होती. आता थंड पाणी होतंय. आमच्याकडे आरोचा प्लांट आहे. ते पाणी भरून ठेवतो आम्ही. असं जसं माठातलं पाणी संपलं त्याच्यामध्ये टाकत चालायचं. थंड होतं पाणी. मी तुला पाठवतो ते समजून सांगतो. बिल वगैरे माझ्याकडे काय नाही. बिल वगैरे सगळी तिकडच आहे. फक्त बिल अरेंज करायचे. बिल अरेंज करून ते करायचं. राणे असतील तर राणेंना म्हणते 1000 रुपयाचे बिल मला द्या म्हणते. मी सांगितलं सांग त्यांना 1000 रुपयाचे बिल. मी हा जो खलबत्ता घेतलेला आहे ना, हा माझ्या सासऱ्यांना पान खायची फार सवय होती. यामध्ये ते कुटून पान खात होते, त्यासाठी हा घेतला होता. पण आता त्यात विलायची, कधी लसण असं कुटायला आम्ही वापरतो. दूध तापत आले. आणि ही पितळाची भांडी शक्यतो मी वापरते. चहाला पण माझ्याकडे पितळाचंच भांडं आहे. कढई पण आहे. दुधाला त्याला सगळी पितळाची भांडी वापरलेली चांगली असतात म्हणून माझ्याकडे पण आहेत. तांब्याचं पण आहे. स्टील, पीप, गंगाळ, भरपूर भांडे. फिनिक्स मॉलला बर्गर खाण्यासाठी. बर्गर. चलो. काय झालं? का नाही भागलं? ऐसा करने का क्या? आम्ही आलोय आता फिनिक्स मॉलला. D11.
मॅकडॉनल्ड्स. आणि आम्ही फिनिक्स मॉलला आलो आहे. हा फिनिक्स मॉल आहे, सेकंड फ्लोअर मॅकडॉनल्ड्स. आज आम्ही बर्गर घेणार आहोत. Now the order has been preparing. Our order number is 273. So we are just waiting for our order. So far. इथेच का? इथे बर्गर आणून ठेवलंय, पण इथे मुलांनी बर्गर आणून ठेवले. आता ते त्यांचा कोक, कॉफी ते घेऊन येतील. पिझ्झा आज असंच मुलांना खावंसं वाटलं, घरी नको बनवू म्हणे, चला बाहेर. ठीक आहे चला. असं ना खूप दिवसापासून बर्गर खायचं होतं. चल ठीक. मग फिनिक्स मॉल जवळ आहे, फिनिक्स मॉलला चला आलो इथे. कधीतरी मुलांच्या प्रमाणे राहावं लागतं. सतत घरचं नको वाटतं मुलांना. थोडं बाहेर फिरायला गेलं, काही खाल्लं म्हणजे तेवढंच. आज फिनिक्स मॉलला काही जास्त गर्दा नाही आहे. आज सुट्टीचा दिवस नाही, वर्किंग डे आहे, त्याच्यामुळे फार कमी लोक आहेत. त्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळाली नाही. तर एरवी कधी आलं तर बसायला जागा पण नाही मिळाली. मॅक वेजी घेतलं का? मॅक वेजी घेतला. हे काय? बेरी कूलर. बेरी कूलर. हे काय? कोक. हे कोल्ड कॉफी. हॉट कॉफी. अच्छा. बर्गर, पिझ्झा, कॉफी. मेरिडियन आईस्क्रीम खायला आलो. उससे बच्चों को ये भी कहा कि जो भी मुझे ढूंढ के देगा ना, मैं उसको 100 रुपए इनाम दूंगा. फिर क्या सभी बच्चे जोरों शोरों से इस काम में लग गए. बहुत सारी जगहों पर ढूंढा, एक कमरे से दूसरे कमरे, आंगन, वरांडा, वॉशरूम, किचन. फिर क्या हुआ, अभी बताते हैं. शनिवार नंतर मंगळवार. अब लगभग सभी बच्चे टिक टिक कहीं से सुनाएंगे. जैसे ही मैंने उस डायरेक्शन में देखा तो घड़ी अलमारी के पीछे गिरी पड़ी. ये कहानी इसलिए क्योंकि जिस तरह कमरे की शांति घड़ी ढूंढने में मददगार साबित हुई ना, उसी तरह मन की शांति हमें लाइफ की जरूरी चीजों को समझने के लिए हेल्प करती है. तभी हम लाइफ में और अच्छी तरीके से परफॉर्म कर पाते हैं. आत्ता घरी आलो. चला ब्लॉग करता संपवा. उद्या भेटूयात. हा ब्लॉग इथेच संपवते. नवीन ब्लॉगमध्ये जे कोणी बघते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा. आवडला तर लाईक करा. बाय बाय.